पुरे पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठवेता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिकावर्ध हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे सर्व तुका हरे हरे नेन ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासियाले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मदिका ध्यान पाऊले समान विठेवरी शोभती राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे देवीवर तो विठ्ठल परिवा तो माधव परिवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल उपजोनिया पुडती हो उपजोनिया पुडती हो उपजोनिया पुडती हो उपजोनिया पुडती हो काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे सुखे घालू होंबरी सुखे घालू होंबरी सुखे घालो मरे सुखे घालो मरे घालो मरे सुखे घालो मरे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंट परवे नीत उत्तम परवे नीत उत्तम परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे विठोबार के माई विठोबार कुमाई विठोबार के माई विठोबार कुमाई जय जय विठोबार के माई विठोबार कुमाई विठोबार
उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काल खाओ दही भात काल खाओ दही भात काल खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैबात वैकुंठी तोय ऐसे नाही कवड काही काल्याचे एकमेका देऊ मुखी किंवा घालू मुखी सुके घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठीत ऐसे नाही कवड काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विचारू त्यांच्या कृपाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो या हनुमंता शिवबोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती आले भागाती करीतू नाम तुझे उच्चारित मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व आणि श्रोता भगवान आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू संतोदय सम्राट विश्ववंदी विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे। आता पूर्ण प्रतिपाद्य विषय मांडायला आपल्याला तेवढा वेळ नसल्यामुळे एकाच शब्दामध्ये की आम्ही परत परत या ठिकाणी जन्माला येणार जन्म घेणार आणि काय करणार तर आम्ही काला केल्याशिवाय राहणार नाही काला खाऊ दैवात सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा फक्त एक काम करा आता मी थोडं घाईघाईमध्ये सांगतो तुम्ही घाईघाईमध्ये ऐका म्हणजे लवकर कीर्तन संपतील विठाला विठाला कारण आता कीर्तन संपायला पाहिजे होतं थोडं बोलताना विकोस कमी ठेवू बस नाही वाटलं हां थोडी ट्रबल वाढून दे संपायला पाहिजे होतं आहे की नाही पण काही कारण असतं सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी आपल्या गावातील प्रेमिलाताई यांनी या लोकांची यात्रा संपून परलोकामध्ये आपलं स्थान बनवलं आणि काल्याच्या दिवशी त्यांनी देह सोडला आणि आधी कार्यकर्त्यांचं जे ठरलं असेल गावकरी मंडळी आणि सल्ल्याने तसा मला वेळ देण्यात आला आणि तसेच आजचा दिवस अजूनही एक ज्यांनी आयुष्यभर आणि विठ्ठल मंदिरामध्ये सेवा केली काही वेळ विठ्ठल मंदिरामध्ये घालवला जीवनातला निस्वार्थ भक्तीचं फल त्यांच्या जीवनामध्ये साधं भोळं जीवन असे वैकुंठवासी आणि लोटू मामांनी पहा तुम्ही अशा पद्धतीने देह सोडला की बरोबर पूर्ण सप्ताही आला
आणि आजबरोबर त्यांचं उत्तर कार्य आहे की नाही. अहो माणसाचं शेवट कसा झाला याच्याहून ठरतं की जीवनात काय केलं. विठाल विठाल माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, तो कसा जगला याला किंमत आहे. विठाल विठाल आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा आयुष्यभर परमार्थामध्ये घातलं असेल लोटू मामा, आणि त्यांचाही उत्तर कार्याचा नियम आजच आहे. आणि काल्याचा दिवस आपल्या सप्ताहाचा. वास्तविक पाहता हा अधिकार कोणाचा आहे? हा व्यासपीठाचा अधिकार आहे. आणि व्यासपीठावरती कोण आहे? हरिभक्त परमपूज्य आमचे भास्करजी मामा ढोणे. पण मामाने सांगितलं की मी कथा करेल, काल्याचं कीर्तन मी करणार नाही. त्यावेळेला हरिभक्तपरायण कौतिकजी महाराज अप्पा, तसेच विजय शामराव पाटील आणि नवलसिंग उत्तम पाटील, बाकीची मंडळी सर्वांनी ठरवलं की बा मग काला तुमचा टाका. म्हणलं बा आपलं गावातल्या गावात कशाले पाहिजे हो, आहे की नाही. हा दिसतं आता मेमरीच राहील नाही. आहे की नाही, काहीच नाही. आपलं जाऊ द्या. हा गणेश बुले म्हटलं विजय बुला फोन लावा तुम्ही, काहीतरी पेट्रोलचा आहे तुमचं ते फोन लावा. आता विजय बुवाला आहे ना फोन लावला. कोण नाव काय? गणेश भाऊ आहे ना. आणि हा विजय बुवाले म्हणतो गणेश भाऊ, मी गणेश भाऊ बोलतोय. अरे काय दान झाला काय म्हणलं आता. अरे म्हटलं विजय भाऊ मी गणेश भाऊ बोलतो असं म्हण. म्हणजे हे वातावरण असंच आहे हो. हा विसर पडला पाहिजे ना. अरे जिथं संसाराचा विसर पडतो ना त्याचंच नाव खरा परमार्थ आहे. म्हणून तर गोपिकांनी सांगितलं आता कैशी जाऊ घरा, आहे की नाही. हा विसर पडलं, हा देहाचाही विसर आणि प्रपंचाचाही विसर, तोच नाव खरा परमार्थ आहे हो. आणि तो संपूर्ण आणि आनंद आपण या ठिकाणी घेतला ज्यांच्या मुखातून. आणि सुंदर असे श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली. किती गोड कथा झाली, साखळीबद्ध कथा झाली हो. आनंदी झालं गाव, आहे की नाही. आणि सुंदर कथा या ठिकाणी ज्यांनी सांगितलं असे हरिभक्तपरायण परमपूज्य आणि भास्करजी मामा ढोणे. हा अधिकार खरा त्यांचा होता, पण त्यांनी नाही सांगितल्यामुळे आपल्याकडे आला. पण म्हणलं अजूनही आपण एखादे बुवा दुसरे पाहू. म्हणे दुसरं पाहायची गरज असली ना, अजून दुसरे महाराज आणसा. अजून तो पाकिटाचा विचार आला. हे बरं आहे ना म्हणे, तुम्हाला देणं बी नाही घेणं बी नाही. पण मग ते नाही केलं की ते सौजन्य टाकलं. म्हणलं गाव मग आपल्या कीर्तनाला तुम्ही सौजन्य टाकलं समजा. मग सौजन्य टाकलं म्हणजे देणं आलं की नाही. म्हणे तसा काही विषय नाही तो, बरं का. तुम्हाला काय सांगायची गरज बी नाही. गावकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस गावामध्ये निसतं श्रीफल सुद्धा घेत नाही तर पैसे घेईन का. पण असू द्या बरं का. आणि या ठिकाणी अशी सेवा आपल्याकडं आली आणि खऱ्या अर्थाने हा काला पाहायला मिळाला. हो आमच्या हरिभक्तपरायण परमपूज्य आणि धाकटे बंधू आमचे सदानंदजी भाऊ बरं का. हे जर आधी आले असते ना, आधी आले असते ना तुम्ही 10-15 मिनिटाच्या आधी आले असते ना. तर मी तिथं असतो तुम्ही इथं असते काय. म्हणा आता काय असं विषय सांगितला होता मी. म्हटलं सकाळी कोणी आलं ना, मामा नाही म्हणता अजून कोणी आलं की काल्याचं कीर्तन ते करतील बरं का. तरी असो विठाला विठाला. आणि खऱ्या अर्थाने काला पाहायला मिळाला. दही लाही ही एक काल्याचं प्रतीक आहे. जसं गणपती बाप्पा जर नसेल तर आपण पूजा करण्यासाठी प्रतीक काय घेतो, आहे की नाही. ते गणपती नाही पण काय आहे. तसं दही लाई हा काला आहेच, पण खरा काला तो आहे ज्या दिवशी सामूहिक यज्ञ होतं याचं नाव खरा काला आहे. आणि हा सामूहिक यज्ञाचा काला पाहायला मिळाला तो तोरणाळ्या गावामध्ये. म्हणून आज खरा काला जीवनातला आहे. तिथं सप्ते एवढे असतात की लाखानं लोक जमलेले असतात, पैसे एवढे जमतात, कोटीनं जमतात. पण सामूहिक यज्ञ जर तिथं नसेल तर खऱ्या अर्थाने काल्याचे ते अधिकारी बी नाही आणि तो काला बी नाही बरं का. काले होऊ शकतात, काले वेगळे आणि काला, आहे की नाही. आणि आमची सर्व बरं का आणि गावातील भजनी मंडळी, तसे वसंतनगरचे भजनी मंडळी, हो मृदंगाचार्य आपले सर्व मृदंगाचार्य, हो मृदंगाचार्य दोघं. त्याच्यामध्ये अजून गजानन महाराज, आहे की नाही, ज्ञानेश्वर महाराज, भागवत महाराज, अजूनही आपले बालमित्र मंडळी, हे पंकजी महाराज, आदित्य महाराज, शांतनू, आहे की नाही, बरेचसे. अरे नकुल, सहदेवी, आहे की नाही. मृदंगाचार्य मी म्हणतो जर एका दिवशी दोघांना जर वाजवायचं काम पडलं असतं तर 8 दिवस जोड्या पुरल्या असत्या.
गायक बी आहे की नाही, एवढे गायनाचार्य सुद्धा सगळे हजर आहे. शेवटी आप्पा मला माऱ्यावर आल ते रात्री सगळ्यावर खिजले म्हणे खऱ्या वस्तुस्थिती आहे ना ती. आता या कन्या माणसाला जे व्यसन असेल त्या व्यसनापासून ओढायचं काम म्हटलं तर जमते का एकदम तळमळते ना. अहो म्हणे मग इच्छा टाळ घेऊन उभी राहायची आहे ते बी नाही, एखाद्या वक्ती मग चाल म्हणायची इच्छा होती ते बी नाही, असं बांधून दिला. म्हणलं विठ्ठल महाराज तुम्ही जोडा हे, नाही तर मारले शिरात आपल्याला की नाही. एवढा आनंद येत आहे हो की चाल म्हणायची इच्छा मै बी होती हो एक दिवस. हा सारखं मै बी होती पण म्हणलं नाही गड्या आता आहे की नाही. पहा विठाला विठाला. आणि समस्त गावकरी मंडळींना एक विनंती आहे, हा जर काले झाले तर आम्ही बाहेर गेल्याशिवाय राहणार. स्पष्ट शब्द आहे काय, हा कोणाला रागला तर चालेल. हा जर काले करसान आम्ही पूर्ण बाहेर गावला, आणि ज्या दिवशी तुम्ही काला करसान सर्वचे सर्व घरी. बरं का, काला करसान तर घरी आणि काले करसान तर विठाला विठाला. कारण जो आनंद काला करण्यात आहे तो आनंद काले करण्यात बिलकुल नाही. आणि खऱ्या अर्थानं तो काला पाहायला मिळाला या ठिकाणी, लक्षात घ्या आहे की नाही. हो, आणि आपण सर्व अधिकारी आहे या ठिकाणचे सौजन्य देणारे सर्व. बरं का, पंक्तीवाले असतील, कीर्तन सौजन्यवाले असेल, मंडप सौजन्य असेल, साऊंड सिस्टीम सौजन्य, सर्व जे सौजन्य आहे सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी आहे. बरं का, ईश्वर साहेब सुद्धा आले आहे ना. हा तेच वाटलं तर आम्हाला म्हणलं तुम्हाला सुट्टी आहे की नाही, पण पहा विठ्ठलाची कृपा बरोबर आज सुट्टी भेटली तुम्हाला यायला मिळालं. विठाला विठाला. एवढा आनंद या ठिकाणी आहे. हा चोपदार सुद्धा आप्पा याला ड्रेस घेऊन येऊन आता आळंदीच्या वरून चांगला. बरं का, एक ड्रेस आणि 10 टाळ आता सोडायला गेलं की घेऊन येऊ आपण. चांगला ड्रेस आणू, राजदंडही चांगला आणू. बरं का, हो टोपही वेगळा आणू, मस्त दिसलं पाहिजे, कानात कुंडल वगैरे मस्त. बरं का, हो फक्त कीर्तन चालू झालं की मोठ्यानं बोलायचं एवढं. विठाला विठाला. तुमचं जेवढं वर्णन मला तर देवाचं वर्णन करावंच वाटत नाही आज. काय म्हणणं आहे, देवाचं वर्णन करावं वाटतच नाही महाराज. तुम्ही म्हणसान मग नास्तिक झाला का? नाही हो, तुमच्यासारखे देवासारखे समोर बसेल असल्यावर त्याचं कशाला वर्णन करायचं. तुम्ही आहे म्हणून तो आहे आज. विठाला विठाला. अरे तुम्ही देव झाला नसता तर देवाच्या दरबारात सप्ताह झाला. आधी इकडे बदललं की तिकडे बदलतं. हा आरशात जर बदलेल दिसायला पाहिजे असं वाटत असेल आरशामध्ये, तर आधी आरशात पाहणारा बदलला पाहिजे मामा, तर आरशात बदलते. विठाला विठाला. आणि पुढेही सप्ताह आहे आपला है की नाही. रामनवमी हनुमान जयंतीचा सप्ताह आहे. तिथंही असंच तन मन धन लावून मदत करायची आहे सर्वांनी. माझाही आकडा टाक जा तिकडे. तुम्ही म्हणसान तितका, तुम्ही म्हणसान इथं किती दिले, इथं समजीन ना तुम्हाला किती दिले तर. विठाला विठाला. असो, फक्त आम्ही नियोजन करत असताना गावातल्यांनी कोणी सल्ला द्यायचं नाही. हा हे डिपार्टमेंट जे आहे आमचं आहे ना, तर मग आमच्या सल्ल्याने चालू द्यायचं इथं बी तिथं बी आहे की नाही. हो मी तर मग आम्ही नियोजन करत असताना तुम्ही जर सल्ला द्यायला गेले असं होऊन जाईल ना ते आहे की नाही. कारण ज्याचं काम त्यानं करावं, ज्याचं काम त्यानं करावं. हा कारण आम्ही फिरत राहतो ना, आम्ही फिरेलच आहे. विठाला विठाला. असो बरं का, काला करायचा आहे आपल्याला, पुढेही काला होईल बरं का. असो, आणि राजच्या महाराजांना सुद्धा आपण पुढच्या वर्षाचा काला देऊनच टाकला आहे की नाही. आता तिथंही कोणाची कथा घ्यायची, कोणाचं कीर्तन घ्यायचं काय वगैरे ह्या सप्ताह झालं की ते निर्णय होईल आहे की नाही, तो निर्णय होईल. आज आपल्याला एवढंच पाहायचं की आज आपल्या या सप्ताहाचा म्हणजे किती देणगी किती आली, जमा किती झाले, खर्च किती झाले आणि उरले किती, हे सुद्धा आजच होऊन जाईल बरं का. भारुडाचे कार्यक्रम आहे की नाही, भारुडामध्ये किती झाले किती राहिले हा, आणि याचं काय करायचं हे आजच निर्णय होईल. म्हणून सर्वांनी संध्याकाळी दिंडी सोहळा झाला की भारुडाला यायचं आहे. पण नंतर मग कदाचित विचारेल कोणी तर सांगलं जाणार नाही. हो मग राहिलेल्या पैशाचं काय करायचं, काहीच करायचं नाही. पुढच्या वर्षी सप्ताह होईल त्याला वापरायचे बरं का. हो सप्त्याशिवाय पैसे कशालाही भेटणार नाही. पण सप्त्यालाही निघतील तर पुढच्या वर्षी. कधी
पुढच्या वर्षी कोणाच्या घरात ठेवल्या जाणार नाही. 2 जणांच्या खात्यावर पैसे टाकल्या जातील. मग ते 2 जण कोणते? ते मी निवडील ते. आलं का लक्षात? मी निवडील ते. आणि उगाच कोणी ते पैसे मागायला यायचं नाही. विठाला आणि काल्याचं कीर्तन म्हटलं ना तर काल्याचं कीर्तन कमीत कमी 3 घंटे पाहिजे. किती? 3 घंटे. पण आपल्याला 3 घंटे आहे का आता? 1च घंटा आहे. 1 घंटा राहिला का आता? गेलं नाही सांगण्यात अर्धाच घंटा राहिला. आणि अर्ध्या घंट्यात पूर्ण काला होईल. कसा होतो पहा तुम्ही. विठाला विठाला हा आनंद किती सेवन केला, किती सेवन केला तरी तृप्ती होत नाही. अनंत जन्म जरी म्हटलं तरी काला करायचं तरी तृप्ती होत नाही. अहो नदीला आलेला पूर उतरून जाईल पण या ठिकाणचा आनंदाचा आलेला पूर उतरत नाही. अंगी प्रेमाचे भरते न घे उतार चढते. बरं का? तुकोबारायांनी अनंत जन्म असा काला केला, जन्मोजन्मी काला केला पण तरी सुद्धा तृप्ती झाली नाही. मग तुकोबाराय भगवान परमात्म्याला सांगतात की देवा, अरे हा विठ्ठल मंदिराच्या सप्ताहामध्ये काला करण्यासाठी मला परत 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 या ठिकाणी जन्माला यायचं आहे. कशा करता जन्माला यायचंय? काय करणार? उपदुनिया पुढती येवो, उपदुनिया चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की आम्ही उपजोनी यापुढती येऊ. परत परत जन्माला येणार. कशा करता? घेईना मी जन्म याजसाठी तुझी चरण सेवा आहे की नाही. हरिदासाची मज तुका म्हणे गर्भ सुखे घालावे भरपूर आहे परमाना. बरं का? या ठिकाणी परत परत जन्माला यायचं तर कशा करता? तर काला करण्यासाठी. हो, काला जीवनात झालाच पाहिजे. आणि तो काला जर कुठं होत असेल तर इथंच होतो, कुठेही काला होत नाही. भगवान परमात्मा म्हणतो तुकोबा, मग काला जर करायचा असेल तर मग तोरणाळ्यातच कशाला पाहिजे? तोरणाळ्यामध्येच कशाला पाहिजे? कार्तिकी उत्सव याच्यामध्येच कशाला पाहिजे? अरे काला करायचं जर असेल ना तर तुम्ही एक करा. इंद्रलोकात करा, नाही जमणार. ब्रह्मलोकामध्ये तिथंही नाही ना. अरे ब्रह्मदेवाला जर काला करता आलास तर सोपान होऊन यायची काय गरज होती? ब्रह्म सोपान तो
झाला म्हणजे त्यालाही कला करता येत नाही, इंद्राला सुद्धा कला करता येत नाही. हा बाकीचे देवताही चला आता घाईमध्ये सांगतो काल्याची आमिषे तरी त्याला काला मिळाला नाही. बरं जाऊ द्या, मग एक कर ना तुकोबा, या ठिकाणी तुम्ही एक करा, माझ्या वैकुंठात काला करा. तुकोबा राय म्हणतात तुमच्या वैकुंठातही सर्व असेल. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो माझ्या वैकुंठात काला कर. तुकोबाराय म्हणतात तुझ्या वैकुंठातही सर्व असेल रे, पण काल्याचा आनंद असा नाही ना. वैकुंठीत वैसे नाही, तोरणाण्यामध्ये जैसे आहे तैसे नाही. आता तोरणाण्यातला जो आनंद आहे ना, हा वैकुंठात सुद्धा आनंद नाही. तुकोबाराय म्हणतात अय देवा, अरे वैकुंठात जर हा आनंद तुझ्या असताना तोरणाण्यातला आनंद, हे सर्व एकोप्याचं वातावरण, हा खरा काला, असा जर आनंद तुझ्या वैकुंठामध्ये असताना देवा, तू तोरणाण्यात कशाला आला असता रे? हा आहे की नाही? हो, इथं यायची गरज नव्हती. तोरणाळ्यामध्ये आला ना, त्या अर्थी तिथं ते नाही, आहे की नाही? इथं आला. देवाला सुद्धा वैकुंठ सोडून इथं यावं लागतं. वैकुंठ सोडून देव वेळावला त्या सुखा कारणे, देव वेळावला वैकुंठ सोडून सदने राहिला, वैकुंठ सोडून सदने राहिला. त्या सुखा कारणे देव वेळावला, त्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून सदने राहिला, वैकुंठ सोडून सदने ज्या सुखा करता अय देवा, इथं आलं ना तू, मग तुझ्या वैकुंठात सुद्धा काहीच नाही तिथं. अरे तुझं घर असून जर तुझ्या घरात तुझं लक्ष लागत नसेल तर आम्ही कशाला तिथं जायचं, आहे की नाही? जिथं ज्याचं घर असेल, आता एखाद्या महाराजांची एखाद्या घरी व्यवस्था केली समजा, आणि त्या घरामध्ये घरमालकाचंच लक्ष लागत नसेल तर सांगा तुम्ही कसं करायचं? मग महाराज म्हणतील बा तुम्हीच तुमच्या घरात थांबायला तयार आहे तर आम्ही कसं काय थांबा, आहे की नाही? तसं आहे ना. मग तुझ्या वैकुंठात तुझं जर लक्ष लागत नसेल तर आम्ही कशाला यायचं तिथं? तोरणाळ्याचे लोक बरं इथं, अरे तूच इथं आहे ना, मग जिथं आपण आहे तिथं देव आहे. अहो काला आपल्यालाही करण्याचा अधिकार नाही, देवाला सुद्धा नाही. देवालाही काला करता येत नाही आपल्याशिवाय, आणि आपल्याला काला करता येत नाही देवाशिवाय, आहे की नाही? दोघांनाही गरज आहे. देव भक्त दोन्ही करिता ती काला, दोघं एकत्रित आले ना काला होतो, आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल. आणि हा काला मिळाल्यानंतर तुम्ही कसा सेवन करणार तुकोबाराय? तेव्हा तुकोबारांनी सांगितलंय देवा आम्ही काही अप्पल पोटे नाही, आहे की नाही? इतर संप्रदायासारखं आहे का? नाही नाही नाही. अरे काला करायचं जर म्हटलं तर आम्ही काला एकमेकाच्या मुखात घालतो. एकमेकाने मुखी, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे.
काला करायचं जर असेल तर एकमेकाच्या मुखात दिला ना तो आनंद आहे। एक वेळ देवाकडं भोजनाचा कार्यक्रम पुराणिक दृष्टांत आहे। दानवांची पंगत बसली देवतांची पंगत पण आले। देवाने सांगितलं बसा जेवायला, मग दानव म्हणाले आधी मी बसतो, देवता म्हणाले आधी आम्ही। झगडे व्हायला लागले। देवाने सांगितलं चिंता करू नका, आधी कोण जेवतं त्याच्यापेक्षा एक नियम आहे का, नियम पाहिजे बरं का, हा नियम पाहिजे आहे की नाही। शेगाव संस्थानला नियम आहे, शिस्त आहे, म्हणून कोणी त्याची सर करत नाही। हे पाहिजे, सप्ताह असेल काय नियमातच पाहिजे। नियमाच्या बाहेर कोणी जायला सांगत असेल तर ऐकायचंच नाही, नाही तर मग सगळं दिपीकडे झाल्या शिरात नाही, नियमात पाहिजे। हा हेही काम हा आधी कोण जेवतं याच्यापेक्षा तुमच्या हाताला कामट्या बांधण्यात येतील। देवाने सांगितलं दोघांची हाताला काय बांधायच्या, कामट्या, देवतांच्याही आणि ऐकून घ्या चांगला दृष्टांत आहे का, म्हणजे गैरसमज होणार नाही तुमचा। हाताला कामट्या बांधल्या आणि कामट्या बांधल्यानंतर हा आधी काही ढोरगीर काही मुडलं तर बांधत होती ना, कामट्या अशा बांधल्या। कामट्या बांधल्यानंतर मग दानव म्हणाले आधी आम्ही बसतो, म्हणलं बसा, देव म्हणाले बसल्यानंतर आता त्यांनी काय केलं, चांगलं आहे का बारीक, हा घास घेतला, घास घेतला आणि देवाने सांगितलं ऐका अजूनही घास घेताना 10 मिनिटाची वेळ आहे जेवायला, किती त्यांनाही तुम्हालाही 10 मिनिटात जेवण झालं पाहिजे, टाइम म्हणजे टाइम 10 मिनिटात। हा आपलंही तसंच आहे, 3-3:30 लोक सगळं आटपलं पाहिजे, 4ला दिंडी सोहळा सुरू झालाच पाहिजे, आहे की नाही। मग तुम्ही म्हणता ना वर्गणी देणाराला तुम्हाला काही टाइम नाही, तुम्ही भारूला चालू द्या, आहे की, पण आता तुम्ही टाळ घ्या नका। विठाला 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 बस कामट्या बांधल्या हो हाताला, आणि कामट्या बांधल्यानंतर मग दान म्हणाले आम्ही आधी बसतो, बसले। आता त्यांनी तो घास घेतला, हा आणि घास घेतला आणि 8 मिनिटामध्ये जेवण केलं। हा कोणी झोपलं तर नाही ना अजून, हा हाताला काय बांधल्या, कामट्या। आता हाताला कामटी बांधल्यानंतर मुखात घास जाईल का, जाईल, काय होईल, वाकत नाही ना हात, हात असाचा असा टाईट गेला असं वरती, मग त्यांनी तो घास वरतून सोडला, तो मुखात गेला असेल का, हा अरे डोळ्यात पडला ना, डोळ्यामध्ये वांग्याची भाजी, आहे की नाही। दुसरा घास घेतला आणि घ्यायला पाहिलं तर शिरा मागे गेला, हा मुखात गेला नाही। 8 मिनिटं झाले, देवाने सांगितलं आता एक कमरा, 2च मिनिटं राहिले, तरी जमलं नाही, जेवण झालं का संपलं टाईम, हा देव म्हणाले उठा तुम्ही आता बसू द्यायले, म्हणे आमचं जर आलं ना, हा अरे वेळ संपली ना, आणि जेवणाची वेळ बिघडली पाहिजे हो। एका गावामध्ये आम्ही सप्ताहाला होतो, एक भाऊ जेवायला बसलं, पहिली पंगत झाली, दुसरी पंगत झाली, तिसरी, सगळ्या पंक्ता झाल्या, वाढणारे झाले, दिंडी सोहळ्याचा टाईम झाला, भागवतकार बाबांना फेटा बी बांधला, मग लोक आले, म्हणे बा तुमचं ताटूस लावून होट्यावर बस, आणि चाललं किती बी, म्हणे माई काही चूक नाही, म्हणे मग कसं काय, तुमच्या पत्रिकेतला टाईम वाचा ना तुम्ही, जेवणाची वेळ काय आहे, हा 12 ते 5, अजून 2च वाजले। झालं नाही जेवण त्यांचं, मग देवता बसले जेवायला। आता आहे का, माणसाने काय बनावं, रात्रीच्या महाराजांनी सांगितलं काय बनावं, हा आहे की नाही, हा चला। आणि देवांनी विचार केला की यांच्याही हाताला कामटे आणि आपल्या हातालाही कामटे, जेवण त्यांचंही झालं नाही, आपलंही तेच फजिती होईल, आपल्याही हाताला कामटे। अरे आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुखात घास घालू शकत नाही, कशामुळे, कामट्या मारल्यामुळे। हा मग देवांनी ठरवलं जास्त लांब नको बसा, म्हणे जवळ या, लांब झालं की काला निवत, या जवळ चिंतन महाराज, काही जास्त दिवस नाही आपल्याला, आहे की नाही। हा अरे एक दिवस जायचं आहे गड्या, आणि माशी समोर पंगत बसली, इकडचे देवताही समोर आले, सुरेशजी महाराज। मग इकडच्या देवाने विनंती केली, असा विचार केला की आपला हात आपल्या मुखात जात नाही, पण आपल्या मुखात घास घालण्यासाठी वाकायची गरज आहे, पण दुसऱ्याच्या मुखात घालायचं असेल तर वाकवायची गरज नाही। मग इकडच्या देवानं तिकडच्या मुखात घास घातला, मग इकडच्या देवाने तिकडच्या देवाच्या मुखात घास घातल्यानंतर तिकडच्याला काहीच वाटणार नाही का, असं तुमचं काय मत आहे सांगा, आहे की नाही। मग इकडच्यानं तिकडच्या मुखात घास घातला, तो म्हणे जाऊ दे गड्या आता जे झालं ते झालं, मग त्याने बी काय केलं, तिकडून त्याने घास घेतला आणि इकडच्याच्या मुखात घातला। अरे 7च मिनिटात जेवण झालं, त्यांचं 10 मिनिटात झालं नाही, आता 7 मिनिटात झालं, पद्धत झाली 7 मिनिटात जेवण, पद्धत बिघडली आयुष्यभर काला होणार नाही। विठाला विठाला का होतं का बरं आहे,
मग आता काला तुम्ही करणार, मग याची चव बी अशी ना, मग चव आहे ना, चव घ्यायची चव द्यायची. चवी चवी घेऊ गास, चवी चवी घेऊ गास, चवी चव आपण घ्यायची, चव दुसऱ्यालाही द्यायची. शेवी तो हा रस वाटितो आणि का, आहे की नाही. लावणी मृदंग शेऊ ब्रह्मरस आवडीने, आहे की नाही. काहीचं आयुष्य संपतो पण कालेच करतं, ते आयुष्य संपत काले करून जातं, मेल्यानंतर सुद्धा काले करून जातं. काला करत आहे की नाही. काले करायची सवय नको पाहिजे, काला करायची सवय पाहिजे. विठाल विठाल. मग महाराज हा काला तुम्ही नेमका कुठं करणार, हा काही ठिकाण ठरलं असेल ना. तुकोबाराय म्हणतात हा काला करण्यासाठी एकच ठिकाण योग्य आहे. तुकमने बाळवंत, तुकमने बाळवंत, तुकमने बाळवंत, परवेलित उत्तम, परवेलित उत्तम, शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात बरं आणि उत्तम, आहे की नाही. नीटही काय असेल तर ते वाळवंट आहे. संसारामध्ये काही गोष्टी बऱ्या आहेत तर खऱ्याने, खऱ्या आहेत तर बऱ्याने, आहे की नाही. काही गोष्टी नीट आहे हां पण उत्तम, आहे की नाही. काही रस्ते चांगले असतात पण नीट असतात का, काही रस्ते नीट आहे पण चांगले आहे का, आहे की नाही. पण हे कसं आहे, बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. आता इथं सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 1 घंटा पाहिजे. किती घंटा, 1 घंटा पाहिजे. आणि आपली वेळ तर मला कशी माहिती तुम्हाला आता, आहे की नाही. हे सगळं घाईमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पुढे भरपूर काम करायचे आपल्याला. आपल्या सप्ताहाला ज्यांनी ज्यांनी जे जे सहकार्य केलं बरं का, रोजचे आपण सत्कार करत आलो. समजा सकाळचं संत भोजन, कीर्तन सौजन वगैरे, पण बाकीचं जे आहे हां, कारण एकट्याचा खेळच नाही हा. आता चांगला आहे का तोरणाळ्याचे माणसं सगळे, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, एक आहे का आप्पा, 1 मिनिट आप्पा, चांगलं आहे का. आता आपल्याला जर गावामध्ये जर सप्ते चालू ठेवणे असतील, ऐकून घ्या बरं का, वाईट माणूस नका मग, कारण आमची तर लय हाऊस होते हो सगळ्याची. अरे रे रे रे, हा बाहेर गावाला पैसे देऊन हाऊस होते आमची, पैसे घेऊन समजा, आहे की नाही. पण आपल्या गावचं सप्ताह असे मस्त झाले पाहिजे हेच इच्छा आहे. मग हे काय का, आपल्याला जर सप्ते चांगल्या पद्धतीने पुढे टिकवायचे असतील, चांगले करायचे असतील ना, तर आता नुसत्या वर्गणीच्या भरोशावर नाही होणार, आहे की नाही. असे मोठमोठे दाते आपल्याला भेटले, देणगीदार,
आहे की नाही, महाप्रसादवाले सुद्धा, म्हणून हे लाईन लागते की नाही. वर्गणीच्या भरोश्यावर राहील नाही सप्ताह. आता आपल्या लक्षात घ्या, या सप्त्याचा खरा खर्च पाहिला तर आप्पा 3 लाख आहे. आता आपण घरून करायचं म्हटलं असतं सगळं तर, आहे की नाही, 3 लाख. आणि त्याच्यात बी अजून यायचे दक्षिणाचे पाकिटं धरेल नाही. हां देणे बरं खरंच. मी जरी गोसाई असलो पण लबाळ गोसाई नाही, हा खरा गोसाई आहे. हो हा शब्दच गेला ना गेला, मेला तरी मागे नाही येणार बरं असो. हा 3 लाख रुपये पाहिजे आपल्याला सप्त्याला. आणि आपलं कसं आहे की नाही, पण मजूर वर्ग आहे सर्व. आपल्याला कधी 11 रुपये कोणी दिले तरी घ्यावे लागतील, कारण त्याचे 11 नाही, त्याचे 11 लाख आहे स्वइच्छेने, आहे की नाही. हां म्हणून मोठमोठे दाते भेटले आपले, त्या दात्यांचंही आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सत्कार करायचा आहे. त्यांनी लय म्हटलं मला, हा सर्वांनी सांगितलं महाराज चांगलं काम झालं, मस्त आनंद येऊन राहिला राव, चांगलं झालं, सत्काराची काही गरज नाही, उलट पुढे सांगा काही करायचं असेल तर आम्ही मदत करायला तयार आहे. ते नाही, पण गावकऱ्याच्या वतीनं तुमचं कौतुकही होणं गरजेचं आहे. कारण तुमचं कौतुक झालं तर एखाद्याच्या अंगात मासारख्याचे भिन्न कर गजू. अरे वा, मग आपण बी घेतलं काय जिकडे आता काही, आहे की नाही. पुढच्या सप्त्यामध्ये रामनवमी, हनुमान जयंती, अरे आपण बी घेतलं पाहिजे, म्हणजे जमील की नाही हो. म्हणून तेवढ्या करता तुम्हाला सत्काराची अपेक्षा बिलकुल नाही, मानाची अपेक्षाही बिलकुल नाही. कारण जो देतो ना तो मानाची अपेक्षा देत नाही आपल्या गावामध्ये. पण कशा करता, ही पुढची लाईन आपली टिकण्यासाठीच आहे. कारण एवढं सोपं नाही राहिलं आता, कारण सगळंच वाढत चाललं ना हो. हां आता हा गडी साऊंड सिस्टीमवाला इतर ठिकाणी 30-35 हजार घेतो, आहे की नाही. हो तरी नाव गणेश आहे, आहे की नाही. पण साहित्य बी तितकंच आहे त्याचं. पण तो सुद्धा आपल्याकडं अरे असा आला की निस्वार्थीपणा आला, काहीच नाही बरं का. एवढं कोणत्याही गोष्टी पहा तुम्ही, सर्व सौजन्यात आहे. हां मंडप सुद्धा लग्नाला टाकले की एका दिवसाला 10,000 देणे पडता, आहे की नाही. कृष्णा महाराजचं ते बी सौजन्य आहे. हो त्याचा बी सत्कार झाला पाहिजे, आहे की नाही. हो दोघांचा बी सगळं गरजेचं आहे सर्व. फक्त पुढच्या वर्षी एक कर जा, असे जे मंडप आहे ना सर्व असे पूर्ण मंडप टाक जा. म्हणजे आपण पाणी असो का नसो, पाणी असो का नसो, तेच मंडप टाकायचे आणि त्याच्यावर असंच करून घ्यायचं. तुमची लय फजिती झाली हो, आहे की नाही. 2-3 दिवस सगळे कार्यकर्ते मंडळी बेजार झाले हो, आहे की नाही पूर्ण. आणि ते विशेष म्हणजे विठ्ठल मंदिराचा जेवढा परिसर आहे त्या परिसरातले वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, हा आणि जीवाचं रान करून झटले हो. जे सांगलं ते केलं हो. हा काहीच नाही जाळायचं का जाळाबा असं म्हणायचं कोणाला काम पडलं नाही. ज्याला जे हाती काम सापडेल तो करत राहिला. या असं झाल्यानंतर सप्त्याचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल मी तर म्हणतो आता रामनवमी, हनुमान जयंतीच्या वेळेला सुद्धा करून ठेवणं पडेल या आधी असंच, आहे की नाही. हा एवढं आहे तेवढं करूनच ठेवणं पडेल हे. कारण त्या भाऊचा काही भरोसा कोणत्या, हा ना ते का बी येतं आहे की नाही. अरे रात्री पण आलं नाही ते विठ्ठलानं सांगलं तिकडे वय 2 दिवस राहिले आमचे, तिकडे पडलं ना. ज्ञानेश्वर महाराज गेले त्यानं झाकझुक करायला, मै बी झाकलं ना. हा म्हणजे गावाच्या बाहेर पाणी पडलं बाबूजी, गावाच्या बाहेर. पण विठ्ठलानं सांगलं इकडे नको येऊ गड्या तू आता, आहे की नाही. इकडे आटपू दे बिचाऱ्यांना अवकड्या केल्या. हा आणि काहीच मी अंधारात होतो रे बापा, उजेडात मला ना तर येऊ दे, आहे की नाही. कारण सप्ताह कीर्तन झाल्याशिवाय देव उजेडात येत नाही. म्हणून शेगाव संस्थान का असे नाही एवढं, तिथंही भजन कीर्तनाचे कार्यक्रम होता. साईबाबा संस्थानवाल्यांनी सुद्धा दिंडी सोहळा चालू केला आता. हा जिथं वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होतात तर ते संस्थान पुढे गेल्याशिवाय राहत नाही. हे चांगलं आहे ना, उद्या ना. हा हे 2 सप्ते उनबी 2 सप्ते आहे पुढे तोरणाड्यात. बाबाच्या घरचा सप्ताह आहे अजून पुढे, हाय सप्तेच सप्ते आहे अजून. अधिक महिन्यातला सप्ताह आहे, हा पुढे सप्तेच आहे आपले, आहे की नाही. प्रत्येक सप्त्याला बस आज्या बू खाली आज्या भुले मा आजोबाच्या बापाचं बी नाव माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल तरी भजनी मंडळी मला म्हणे तुम्ही आमचा हिशोब सांगला, मृदंगाचार्यांचा गायनाचार्यांचा हिशोब सांगितला, पण गोपालदास नारायणदासचा कुठे विषय घेतला तुम्ही एकटेप्याळचं नारगणचे. म्हणलं अवघड आहे, ते बी 20 टाकायच्यात म्हणजे किती झाले आता, हा आहे की नाही. 1.25 लाख झाले आता ते धरून समजा, आहे की नाही. हो ते 1.25 लाख धरा, 1.25 लाख एवढंच नाही. त्याचं घेतलं मी रोज कीर्तनाला रात्री पहिलं होतं ते मग त्याचंच सांगितलं. कीर्तनाचे धरले रातचे तर आप्पा मग 1.5 लाख धरा. आमच्या भजनी मंडळीचे 1.5 लाख आहे आता या सप्त्यात. किती 1.5 लाख म्हणजे सांगायचा मुद्दा, एवढे पैसे आपले वाचतात, आहे की नाही. हा सप्ताह करायला काय हरकत नाही, धुमधाम करू द्या, आहे की नाही. हा धुमधाम, फक्त तुम्ही तयारीत राहा. विठ्ठल विठ्ठल हे बरं बी आहे, नीट बी आहे
आणि उत्तमही आहे. संसारातलं कोणतं बरं बी नाही, खरं बी नाही, नीट बी नाही, उत्तमही नाही. काय खरं आहे बरं? असो, इथपर्यंत आपण आलो. एक वेळ मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. राहिलेल्या 10 मिनिटामध्ये काल्याचा प्रसंग पाहू आपण, आणि पुढे कोणाकोणाचा सत्कार काय वगैरे संपूर्ण नियोजन जे आहे आपल्या सप्ताहाचं कीर्तन नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज वारुडे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहेत. मला ते सांगायची गरज नाही आज, आहे की नाही? आज मी रजेवर आहे. हा, 3री शिकेल पण नोकरी कायम आहे की नाही बा? तर एक सर्वांनी एकदा हाताने टाळी मुका नामचिंतन करा. विठोबा जय जय विठोबा काल्याचा प्रसंग थोडा आवाज दे रे का नाही? हो, भगवान परमात्म्याचा अवतार कुठं झाला? बंदीखान्यामध्ये. तिथून नाही वर्णन करायचं आपल्याला. मग काल्याचं वर्णन कुठं करायचं? ते चरित्र उच्चारू आपण. आज कोणतं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, तारो बाबा सागरी चरित्र ते उच्चारावे. ते चरित्र त्याचा उच्चार करायचा कोणत्या गोकुळात केलं ते. भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये वसुदेवाने नेल्यानंतर काय सजवलं महाराज? झाकी. विकासनं मस्त झाकी सजवली होती हो, आहे की नाही? हा, पुढच्या वर्षी सुद्धा झाकी राहीलच. काय बस राहू दे तिकडे. तुम्ही इकडे पहा, काही नाही बुक्का लावून राहिला तो नुसता. हा, बुक्का लावायला भेटला, हार टाकायला भेटला. काय म्हणतो मी रवी? हां, काय केलं? बुक्का लावला, सर्वांना हार बी टाकला. हां, महाप्रसादाचे यजमान आपले अमोल भाऊ आहे की नाही? अमोल भीमराव पाटील त्यांचे भाऊ मला फोन केला की मी येऊ शकत नाही. योगेश भाऊ आहे की नाही? हा, बस बस. हां, आता बस महाराज मंडळी झाली. हां, इकडून जा, वेळ कमी आपल्याला आता. झालं ना? हां, कोणी झालं का महाराज मंडळी? नाही. विठाला विठाला नवीन माणूस आला नाही की ते तसंच होते. आता मला जर तुम्ही वाईला पाठवलं तर एक बी जाटी होणार नाही मी, आहे की नाही? सवय लागतं ना त्याची बी. हा, तसंच आहे. हा, आहे की नाही? त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आपल्याला. बरं, गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्य गोकुळामध्ये झाल्यानंतर सर्व गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. नंदगरी जन्मलियो कानाडे, जन्मलियो कानाडे, चांदी की बलनामी सोई नंदलाला, माता जी शोधो दी प्रेम से जाला, माता जी शोधो दी
सुंदर भजन आहे का त्यातली, पण तेवढा वेळ तर पाहिजे आपल्याला. सर्वांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बरं का पाहण्यासाठी त्या ठिकाणी एक धावे की पुढे आहे की नाही, पाहायला निघाले वगैरे वगैरे. भगवान परमात्मा थोडे थोडे मोठे व्हायला लागले. हा काग बघ रिटा मारिले खोड्या करायला सुरुवात केली गोकुळामध्ये. काही गवडणी आल्या भगवान परमात्म्याच्या खोड्या सांगायला, यशोदे आता गोकुळात राहायचं का निघून जायचं, बाकीचं कट करून टाक आता. कोण म्हणते, ते गवडण म्हणते यशोदेले आहे की नाही. हा पण एवढंच सांग फक्त गोकुळात राहायचं. यशोदे 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 कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे. ऐ यशोदे तुझ्या कृष्णाला सांग गोकुळात राहायचं का निघून जायचं. काय केलं त्याने, कमी बाजाराला निघाली. बाजाराला जात असताना याने काय केलं, माझ्या डोक्यावरचा माठ फोडला. हा माठ फोडीला ग याने माठ फोडीला, पदर ओढीला ग याने माठ फोडीला. याने पदर ओढला आणि माठ फोडला. ग त्याची उंची किती आहे, माठ कसा फोडाय. दुसरी गवळण म्हणे त्या चक्करामध्ये काय सांगायच्या, याने माझाही माठ फोडला पण कशाने, लांबून फोडला पण कशाने. बिरबिर गोपन कळा मारिला, बिरबिर गोपन कळा मारिला, बिरबिर गोपन कळा मारिला, बिरबिर गोपन कळा मारिला. कानानी माठ फोडीला, कानानी माठ फोडीला का फोडीला. बिरबिर गोपन कळा मारिला, बिरबिर गोपन कळा मारिला. याने गोपनीने खळा मारला. गोफन काय परमान आहे संतांचे आहे की नाही. आता गोफन राहिली आहे की नाही. हो आधीचा आनंद तो काही वेगळाच होता, मावचे वगैरे. हा आम्ही शेतामध्ये राखण करायला जायचो. आम्ही त्या टायमाला होती गोफन वगैरे सर्व. आम्ही राखण करायला जायचो, मिस्तरीन मी आहे की नाही. हो मिस्तरी आपण जाऊ राखण करायला तेव्हा ते का ते रेंजवर नाही. आता त्याची आपण राखण करायला जाऊ शेतात तर मावच्यावर बसू ना गोफन घेऊन आपल्या शेतात. आता लक्षात आलं. विठाला विठाला अशा बऱ्याचशा खोड्या देवाने केल्यानंतर आता किती खोड्या सांगायच्या, किती खोड्या सांगायचा. पुढे दिंडी सोहळा चालू येईल ना आपला आहे की नाही. मग त्यावेळेला यशोदा माता म्हणाली, तो घर सोडत नाही, कुठं जात नाही. आता तो केव्हा जायचा केव्हा याचं काही लक्ष द्यायचं नाही. असो मग घरात खोड्या करायला सुरुवात केली भगवान परमात्म्याने. यशोदा मातेने सांगितलं तू घरात इतक्या तर बाहेर किती असेल. मग एक कर, आता काही लहान लहान गाई घे आणि गोपाळ घे आणि रानामध्ये जा बरं का. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. धेनू सावळा जगजेटी, धेनू सावळा जगजेटी, धेनू सावळा जगजेटी. हातावरी कांबळी हातामध्ये काठी घेऊन चारीत असे. धेनू सावळा जगजेटी, गाई चरायला लागल्या, गोपाळ खेळ खेळतात. खेळ सुरू झाले. हम अबगदु बगदी बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदु बगदी बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदु बगदी बग पोरा खेळ मांडू, अबगदु बगदी बग पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अबगदु बगदी बग, अबगदु बगदी बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदु बगदी बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदु बगदी बग पोरा खेळ
भवरागे सुंदर प्रमाण आहे की नाही? अनिल महाराजांनी जे प्रमाण दिलं त्याच्यात बी अध्यात्म आहे. भवरा कोणता, जाऊ कोणती, धरती कोणती, हा किती चक्रा, खूप सुंदर आहे. हा आता मी सविस्तर घेतलं बी असतं, पण आता सविस्तर घ्यायला जातं हे घरी चालले आधी आहे की नाही, जास्त होईल. हां असं जेवढं सांगितलं तेवढं थोडंसं आहे हो. खेळ भवरागे किती सुंदर आहे. हां आणि संपूर्ण खेळ खेळले. अहो हुतुतू, हा मामा, लगोरी, पटपट सावली, लपंडाई, खो खो, हा सगळेच खेळ खेळले. एवढंच नाही, क्रिकेट सुद्धा खेळले. कोणी म्हणेल तेव्हा कशाचं क्रिकेट होतं, फक्त नाव बदलले. काय नाव बदलले? आता चेंडूला काय म्हणतात रे? बॉल. फडीला एवढाच बदल झाला, तेच आहे. हा तितकेच गडी बी आहे. 7-5 मिळोनी गडी, खेळ खेळू चेंडू फडी. 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 7-5 किती? 12. हा 7-5 आणि क्रिकेट खेळायला किती असतात ते मला काही समजत नाही. हा 11. आणि तू वरती पोट करणारा, बरोबर की नाही? खेळणारे किती आहे की नाही? वरती पोट करणारा म्हणजे निर्णय देणारा, कोण आऊट आणि कोण, बरोबर आहे की नाही? तसं या खेळाचा आजचा अंपायर जर म्हटलं तर विठ्ठल आहे. हा आणि विठ्ठलाने सांगितलं गड्या तुम्ही सगळेच जिंकले. एखाद्या वेळेला पाऊस आला की मॅच तिथंच संपून जाते, तसं आहे की नाही? सगळेच जिंकले डायरेक्ट. हा ध्येय कोण आहे? अंपायर या खेळाचा. हो आहे की नाही? 7-5 मिळोनी गडी आणि खेळ खेळू चेंडू फडी, तोही खेळ झाला. मग गोपाळ म्हणतात गड्या आता लय भूक लागले देवा, खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे सुख, राहिलेला आनंद आता भारुडात घ्यायचा आहे त्यानं संध्याकाळी. हा दिंडी सोहळ्यात आनंद घ्यायचा आहे, हा भारुडातही आनंद घ्यायचा आहे. मग तेव्हा पाहू बरं का. आणि या ठिकाणी आता भुका लागल्या, गोपाळांना सांगितलं देवाने सर्वांचे शिदोऱ्या एकत्रित करा. आता आपण घरून लाया सांगितल्या की नाही, लाया आणल्या की नाही? हा खरा काल आहे. आता प्रत्येकाच्या घरून लाई आली, त्याच्यात पडली, समाधान झालं की नाही सर्वांचं? म्हणजे काल्याच्या प्रसादामध्ये प्रत्येकाच्या घरून लाया आल्या. आता पुढेही सांगतो, आपल्या गावात किती काला झाला समजा तरी पोहे टाकायचे याच्या पुढे. हा आहे की नाही? काय टाकायचं? लाई टाकायची. हरिभक्तपरायण वैकुंठवासी तुलसीदासजी महाराज, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की नाही? मी लहान होतो तेव्हा, पण तुलसीदासजी महाराज एक करायचे, लाईच टाकायचे बरं का. हो काय टाकायचे? लाई टाकायचे. वाटल्यास हे खायचे पोहे टाकायचे वाटल्यास ते. हा पण लाई, दही लाईचा काला आहे की नाही? आणि सर्वांना आनंद वाटला मस्त आहे की नाही? थोडं आता मी बी आणले असते पण मला ते जमत नाही. पण लायवर आल्या, काही केला माहिती नसेल तर हनुमान जयंतीच्या काल्यामध्ये चूक सुधरून घ्यायची, प्रत्येक घरून थोड्या थोडी लाय आणायच्या आहे की नाही? एक सवते चुकलं वाटतं माहिती ना. थोडा आणलं तरी चालते. आणि मग त्याच्यात थोडे मुरमुरे बी टाकले तरी चालता. मग थोडे ते खायचे पोहे बी टाकले तरी चालता. मग तुळशीचं पान बी टाकलं तरी चालते. अरे काल्यामध्ये सर्वच चालते. देव स्वीकार करायला तयार आहे. काला म्हणतात काना फक्त तुम्ही, मी स्वीकार करायला तयार आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याने सर्वांचे शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्या ठिकाणी सर्व गोपाळांना त्या ठिकाणी काला दिला. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. थोडक्यात आता थोडक्यात भक्त दोनी करिता ती काला, देव भक्त दोनी करिता ती काला. देव भक्त दोनी करिता ती काला, देव भक्त दोनी करिता ती काला. देव भक्त दोनी करिता ती काला, देव भक्त
भक्त दोन्ही करीता काला देव भक्त दोन्ही करीता काला दयाच्या सुखाला वर्णू किती दयाच्या सुखाला वरके दयाच्या सुखाला वर्णू किती दयाच्या सुखाला वरके धन्य भाग्याचे गोकुळी जनाचे धन्य भाग्याचे गोकुळी जनाचे धन्य भाग्य जाजे गोकुळी जना धन्य भाग्य जाजे गोकुळी जनांचे म्हटलंच पण म्हटलंच एवढंच नाही तर डबल डबल म्हटलं आहे की नाही कारण तेच मी ते 8 दिवसाचं साठवायला ना ते आहे की नाही आहे की आवरून मी काय ते आता आहे की नाही हो रात्री तर असे झाले ते आम्हाला की मारतात का काय आता बरं का असं बरं का असून झालं आता आजची चाल बी झाली तुमची परमान बी झाला आता हा आवरल्यावर बी समजा आता दिंडी सोहळ्यात अल्लक राहायचं बरं काय विठाला विठाला वेळ संपल्यामुळे देव भक्त दोन्ही करिता ती काला काला देवालाही करता येत नाही काला भक्तालाही करता येत नाही पण दोघं जर एकत्रित झाले तर काला झाल्याशिवाय ऐकून घ्या ना म्हणून मी थोडं थांबत होतो पुढे घ्यायचं होतं तुम्हाला पण बरोबर झालं जाऊ द्या आहे की नाही हां वेळ बी नाही आपल्याला तेवढी देव आणि भक्त दोघं एकत्रित येतात काला करतात ऐकताय ना तुम्ही परत मागे येतो एकदा देव भक्त किंवा काला करती संत देव आणि भक्त काला करतात म्हणजे काला करण्यासाठी कोण पाहिजे देव पाहिजे है की नाही और काला करण्यासाठी भक्तही पाहिजे आता इथं काही कमी आहे का समोर देव आहे आणि तुमच्यासारखे भक्त आहे काला होईल की नाही हो देव आणि भक्त जर एकत्रित आले तर काला झाल्याशिवाय राहत नाही संतांनी सांगितलं आधी देवाला भक्ताची गरज आहे आणि भक्ताला देवाची गरज आहे देवालाही काला मिळत नाही आपल्याशिवाय आणि आपल्याला काला मिळत नाही त्याच्याशिवाय आणि दोघं एकत्रित आले की काला होतो असा काला आपल्या तोरणाळ्यामध्ये आणि आपण आज करत आहात खरा अधिकार काल्याचा कोणाचा आहे मामाचा अधिकार आहे आपला नाही हा आहे की नाही हे कसं झालं माहिती आहे का दुसऱ्याच्या अंगणात आपली टपरी टाकणं आहे की नाही तसं भास्कर मामाच्या घरापुढे टपरी टाकून दिली मी ना आता तसं झालं नाही हां पण असो हां पुढे नाही पुढे तुम्हीच तुमचा काला करजा काला तुम्ही म्हणजे कथा तुमचीच आहे ना पुढे एवढाच होईल कथा बदलील समजा यावर्षी भागवत होतं तर पुढच्या वर्षी कथा बदलून घेऊ आपण शिवपुराण ठेवू आहे की नाही हा अधिष्ठान आहे महादेवांचं आपल्या गावामध्ये शिवपुराण करू हां नंतर रामकथा करू चाल द्या ना लय 18 पुराण आहे हां मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हीच मी मेल्यावर मग मा तेरवीवर तुमचं कीर्तन झालं की मग बदलले विठाला विठाला देव भक्त दोन्ही करिता हाती काला असा काला आपण या तोरणाळ्यामध्ये केला पुढे आपला काला आहेच आता चैत्र महिन्यामध्ये बरं का तिथंही आपल्याला असाच आनंद घ्यायचा आहे असाच उत्साह ठेवायचा आहे आणि हे अजून परत सांगतो असे मंडप वॉटरप्रूफ आधीच टाकून ठेवायची तिथं बी कारण काही त्याचा भरोसा नाही आणि आता आपल्याला आयडिया बी आली ना हो आहे की नाही हां येऊन गेले की हा येतो म्हणून आता तयारी झाली आहे की नाही हा एवढ्यामुळे बरंचसं बचाव आपला झालं तसे आपण तयारी बाज आहे लागेच फट आणले हो सर्वांनी लागेच टाकायची तयारी ठेवली अहो माझ्यापेक्षा मोठ्यांनी सुद्धा टाकू लागले वरती चढले पाहिजे ते नियोजन केलं अहो ज्यांनी मंडप टाकायला या ठिकाणी सर्व नियोजन करायला झाडलोट करायला सर्व तरुण मंडळी वडीलधारी मंडळी हो एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा हां वरतून पाणी पडायचं नाही पण खालून व्हायला लागलो होतो मग त्या ठिकाणी कपडे भरले लगेच विजय भाऊ आमचे विजय भाऊ शामराव पाटील आणि लगेच कृष्णाजी महाराज आपले दोघांनी लाईन लावली एकमेकाशी बोलायची तुमच्या जो किती कुडचे आहे कृष्णा महाराज म्हणे माझ्याकडे 35 विजय भाऊ म्हणे आपल्याकडे 25 आहे किती झाल्या हां 60 झाल्या की नाही हा आणि लागे अजून महाराज म्हणत कृष्णा महाराज देऊळ गोण आणतो काही भाडा द्यायचं काम नाही तुम्हाला फुकट आणतो मी
हां बरं. तसेच मंडप सौजन्य ज्यांचं आहे त्यांनी बी फोन लावला आणि गाणे गाऊन बी बोलवल्या. काही अजून बी लागले असते तर भेटल्याच असत्या पुढच्या. किती नियोजन पाहिजे हो आता. आता खरा आनंद वाटतोय ना तुमचा सर्वांच्या. हा म्हणून असं वाटतं आता तोरणाळ्यात मोठमोठे सप्ते झाले पाहिजे. कशावरून? हां आता तुम्ही सगळेच त्या ठिकाणी करायला सुरुवात केली ना म्हणून वाटतं की सप्ताह आता वाढवले पाहिजे आहे की नाही. हां तुम्ही जर अरे जेवणारे जर तयार असले ना तर वाढणार आहे. कशाला कंजूसपणा करा. घेता का घेता का घेता. अरे वाढ हाय काही करू नको आहे की नाही. तसं आहे नाही. आता आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तिकडच्याही सप्त्यात आनंद घ्यायचा आहे. इकडच्या सप्त्यात आनंद घ्यायचा आहे. इकडे 81 रुपये वर्गणी मी दिली. तिकडे बी आपली 81ची पावती फाडून घ्या. आपणच आहे ना फाडणारे आहे की नाही. चला सगळं गावकरी मंडळी देणारेच आहे ना इथं आहे की नाही. पण कमी पडलं तर अजून बी देईन. तो काही विषय घ्यायची गरज नाही. हां तुम्हालाही सांगतो हिच्यात बी कमी पडलं तर अजून 11,000 करून घ्यायचा. हां पडतील ना कमी. नाही ना नाही म्हटलं म्हणून बरे आता 81 म्हणून आहे की नाही. हां अरे पुढच्या वर्षाची बी समजा भरपूर झाला आपल्याला आहे की नाही. औंदा तर पुरी पाटी कोरी होती हो मामा. पुरी पाटी कोरी होती लागे. पुरी का देवाला हार घ्यायला नव्हतं समजा. हां नाही खिशात होते पण वर्गणीची नव्हते बा आहे की नाही. त्यामध्ये आज कोणत्या मंडळाचा 1 रुपयाने आपले बी कार्तिक भंडाऱ्याचा 1 रुपया घेतला नाही. कोणत्या मंदिराच्या दानपेटीतलं बी नाही. कोणाची उष्णे बी नाही आहे की नाही. घेतले का 1 रुपया नाही घ्यायचा म्हटलं. मागचा भजनी मंडळीचा बी नाही घ्यायचा. 5 यायचा. ते नाही बिचारानं ना 11-11 वाजे लोक जागरण केलं 500-500 रुपये कमवले. ते बी कशाला टाकतं हिच्यामध्ये आहे की नाही. ते बी नाही टाकायचे. हो पण तुम्ही अशी लाईन लावून दिली ना आता पुढच्या वर्षी हो लागेच. हां नियोजन कोणी बी करो आहे की नाही. नियोजन कोणी बी करो तो विषय नाही. पण त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन झालं आणि हा आनंद आहे आपल्याला. आणि पुढच्या वर्षी तेच पैसे आपल्याला थोडे कामात पडतील. मग तुम्ही म्हणसान पुढच्या वर्षी वर्गणी पाहिजे नाही का तुम्हाला. पाहिजे हो. तुमचे किती होते यावर्षी त्याच्या दुप्पट लागतील पैसे पाहिजेच. नसं कसं काय आहे की नाही. हो तुमचं सौजन्य साऊंड सिस्टीमचं होतं ना पण जनरेटर सांगायचं भुललो होतो मी. हा ना मग डोकं नाही चाललं. हा एवढ्या गावाचं पीठ खाल्लं पण डोकं चाललं नाही की सला जनरेटर बी याच्याकडेच पाहिजे होतं. येईना करून वाढलं आहे की नाही. तर पुढच्या वर्षी जनरेटर बी तुमच्याकडे 5,000 जनरेटरचे 15,000 हे असे 21,000 तुम्ही द्यायचे बरं का. म्हणा ना हा 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 म्हणलं हो वाजवा टाळी आहे की नाही. हां मंडप सौजन्य असं राहील. ते मी विचारलं का पण असंच राहील. पण एक होईल ते काय हो मंडप सौजन्यवाल्यानं दे आप्पा त्याची फुटाफूट करा. थोडीशी फुटाफूट करा हो. दोन्हीची फूट करा. अशी कशी म्हणजे झालं काय नेमकं ते जोडी बलवान आणि मुरमुऱ्याचं पोतं डोक्यावर आहे की नाही. मग जोडी अलग अलग करा आहे की नाही. स्पेशल चांगलं सौजन्य द्या म्हणजे आनंद येईल आहे की नाही. एखादं सौजन्य असं द्या की पूर्ण टाळकऱ्याला नवीन कपडे झाले पाहिजे. देसाल ना तुम्ही हाऊस म्हणून राहिले हो. द्यायला तयार आहे कोणते आहे की नाही. हो आता भारुडामध्ये तिकडच्या सप्त्यामध्ये काही कार्यकर्ते मंडळींनी नियोजन त्या कीर्तनकारांचं सौजन्याचं केलं म्हणतात. सौजन्य कीर्तनकारांचं तर ती यादी आणायची आहे. आणि भारुडामध्ये आपण ते वाचून दाखवू ते नावं की कीर्तनाचं सौजन्य कुणी कुणी घेतलं म्हणजे तयारीला लागून जाऊ ना आता आहे की नाही. तयारीला लागेल काही हरकत नाही. हो तरी असो आपले 81 रुपये कोणी बोलत असले तर बोलू शकता नाही तर भारुडा सांगू शकता. नाही तेव्हा सांगणारच आहे ते काही शंका नाही बरोबर आहे. हां तू बी 81 रे. हा म्हण नाही आता या हनुमंताच्या सप्त्यात वरे हात कर. तू ये किती. अरे आमचे पोरं 81 रुपये द्यायला तयार आहे तर बाप किती देतील. अरे पोरं एवढ्या मनानं मोठे की 81 रुपये पोरं आईची आहे आमच्या. हा मग बापायचे किती राहतील या विचार करा तुम्ही. वाजवा टाळी. ठिकाणी आता आपले जे सौजन्यवाले आहेत त्यांचाही सत्कार होईल पण त्याआधी काला होईल. काल्याचा अभंग होईल. हा काल्याचा अभंग होईल. काला मामा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या आधी सूचना देतोय तुम्हाला दोघांना धीरे धीरे धकायचे तिकडे. जा उठा दोघं बी जा तुम्ही. तुम्हाला दिसणार काहीच नाही पण नियोजन बरोबर आहे ते. जा तुम्ही. काला खरा तुमचाच आहे तो. जा मी असे जा इकडं थोडी जागा द्या तिकडे म्हणजे तुम्हाला वेळेवर जाता येणार नाही म्हणून सांगतोय. जा दोघं. रवी घे होईल पुढे रवी. हां जा चोपदारला जाऊ द्या पुढे. हातोडी दे रे बागवत त्याच्याजवळ. ते बी कसा झाला नवीन नोकरी लागली नव्हती यायले आहे की नाही. नवीन नोकरी येते आता समजा टाईम लागेलच समजा आहे की नाही असं. हां त्याची शूटिंग घेतो रे. जा धीरे धीरे.
चालू करा आपला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश. तू एक शिंके लावियले दुरी होतो तिघाचे निवरी. तुम्ही भारे सोयीकडे मुख पसरोनीकडे. वाहातीच्या धारा यारी गोईच्या पुतरा. तुम्ही भारे सोयीकडे मुख पसरोनीकडे. म्हणे आते टोका आणि कवने ऐका. तुम्ही भारे सोयीकडे मुख पसरोनीकडे. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. मला वाटो एकमेका वैष्णवनिका सब्रह्म. बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा सहू. मला वाटो एकमेका वैष्णवनिका सब्रह्म. तुका बने भो मंडळी, तुका बने भो मंडळी. आम्ही बडी वीर गाडे, आम्ही बडी वीर गाडे. काना वाटू एकमेका, काना वाटू एकमेका. वैष्णवनिका सब्रह्म, वैष्णवनिका सब्रह्म. काना वाटू एकमेका, काना वाटू ऐका काला सध्या वाटू नका. काला वाटायला सुरुवात करायची नाही अजून. तुम्हाला सूचना दिल्या जाईल तेव्हा काला वाटायचं आहे, कारण कार्यक्रम बाकी आहे. काला घेतला की लोक जातील घरी, म्हणजे वाटू नका. एक इकडनं टिवा वाटल्या असं एक तिकडनं वाटायला इथं किंवा इथं पण थोडं थांबून जा. तयारी करून ठेवली तिथपर्यंत. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी बोलिले विठ्ठल. कुरे वेळी वाकुळे उत्तरे. राक्षमा प्रराज महाराज तो नाही विचारिला अधिकार व्याकुला. राक्षमा प्रराज महाराज तो वामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. राक्षमा प्रराज महाराज तो ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.